विद्यार्थी मित्रांनो, संख्या सहसंबंध नंबर अनालॉजी या घटकावरील आपण आजचे 10 प्रश्न पाहणार आहोत. त्यातला पहिला प्रश्न आपला असा आहे, 2चा 4शी जो संबंध आहे किंवा 2चा 8शी जो संबंध आहे, तशाच प्रकारे 10चा 20शी आणि पुढे 40शी संबंध आहे. तसाच संबंध पुढच्या गटाचा काढायचा आपल्याला. त्यासाठी एक गट दिला 3, 8, 6, 9, तर पुढचा 3 संख्यांचा गट जो असेल तो शोधून काढायचा आहे. आता आपल्याला असं लक्षात येईल बघा, 2चा वर्ग 4 आहे आणि 2चा घन 8 आहे. मात्र पुढे आपल्याला त्या पद्धतीने दिसत नाही. त्यामुळे वर्ग आणि घन हा संबंध जोडून आपण चुकीच्या मार्गाने चाललोय. मग आपण काय करूया, थोडंसं वेगळा अजून विचार करूया. पहिली संख्या 2, त्याची दुप्पट पुढे दिलेली आहे 4 आणि या 4ची दुप्पट पुढे 8 दिलेली आहे. म्हणजे पहिल्या गटात जो संबंध आहे तो असा आहे की 2ची दुप्पट 4 आणि 4ची दुप्पट 8. त्याच्या पुढचा जो गट दिलाय 10, 10ची दुप्पट 20 आहे आणि 20च्या पुढे पुन्हा 20ची दुप्पट 40 दिली आहे. म्हणजे पहिल्या गटात जो संबंध आहे तो दुसऱ्या गटात आहे आणि तशाच प्रकारचा संबंध जोडण्यासाठी आपल्याला एक गट दिला आहे. त्याच्यामध्ये 3, 6 आणि 9 दिले. 3 गुणिले 2 केले की 6 येतात, 3 गुणिले 3 केले की 9 येतात. म्हणजे या 3ला 2 न गुणलं की हे आणि या 3ला 3 न गुणलं की हे. मग पुढे आपल्याला तसं कुठे दिसतं बघायचं, पहिल्या संख्येला 3 न गुणल्यानंतर 18 3 54, पुढे 54 असायला पाहिजे होतं, हा पर्याय असणार नाही. 5ला 3 न गुणल्यानंतर पुढे 15 असायला पाहिजे होतं, नाही. इथं 6ला 3 न गुणल्यानंतर 18 असायला पाहिजे होतं, नाही. पुढे बघा, 15ला 3 न गुणलं, 15ला आपल्याला पहिल्यांदा 2 न गुणायचं आहे, 3 नाही. इथं 5ला 2 न गुणल्यानंतर 10 आहे, परंतु पुढे 5ला 3 न गुणलेला पर्याय पाहिजे होता, त्या पद्धतीनं नाही. 2 न 6ला गुणल्यानंतर 12 पाहिजे होतं, 18ला 2 न गुणल्यानंतर 36 पाहिजे होतं. तशा पद्धतीनं 15ला, जसं इथं 3ला 2 न गुणल्यानंतर 6 मिळालं, 15ला 2 न गुणलं की 30 मिळतात आणि या 3ला 3 न गुणल्यानंतर न मिळतं, म्हणजे 15ला 3 न गुणले तर 45 मिळतात. आणि मग अशा पद्धतीने 3 संख्याचा गट होईल. या संख्येला 2 न गुणलं, या संख्येला 3 न गुणल्यानंतर मिळालेली संख्या. मूळची संख्या, त्याला 2 न गुणलं, त्याला 3 न गुणलं. मूळची संख्या 3, 2 न गुणलं, 3 न गुणलं. अशा पद्धतीचा हा क्रम असणार आहे. यानंतरचा दुसरा प्रश्न पाहूया. आपला पुढचा दुसरा प्रश्न बघा, खूप सोपा आहे, 2 पद्धतीने उत्तर निघतंय. 4चा 12शी जो संबंध आहे तशाच प्रकारे 5चा प्रश्नचिन्हाच्या जागी असणाऱ्या संख्येशी संबंध आहे. इथं त्यासाठी पर्याय दिलेत 25, 20, 22 आणि 30. माझ्या असं लक्षात येतं, 4ला त्याच्या आधीची संख्या 3 न गुणलं तर 12 मिळत आहेत. मग मी 5ला जर त्याच्या आधीची संख्या 4 न गुणलं तर मला 20 मिळतील. अशा पद्धतीनं आपल्याला पर्याय क्रमांक 2 20 दाखवतोय. आणखीन एका पद्धतीने उत्तर निघेल बघा, मी दिलेल्या संख्येचा वर्ग केला, 4चा वर्ग 16 आणि त्या वर्ग संख्ये आलेल्या वर्गातून जर मूळची संख्या वजा केली, म्हणजे 4 वजा केलं तर मला 12 मिळतात. म्हणजे आता मी पुन्हा या 5चा वर्ग करणार. 5चा वर्ग किती येतो, 25 येतो. आणि मग मूळची संख्या इथं जसं 4 वजा केलं तसं 5 वजा केलं तर मला 20 मिळतात. म्हणजे याही पद्धतीने मला 12 आणि याही पद्धतीने मला 20 मिळाले. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर दोन्ही पद्धतीनं पर्याय क्रमांक 2 अशा पद्धतीचं आलेलं आहे. आपण पुढचा प्रश्न क्रमांक 3 पाहूया. प्रश्न क्रमांक 3 सुद्धा खूप सोपा आहे. इथं आपल्याला दिलेल्या संख्यांचं निरीक्षण करायचं आहे. बघा, संख्या दिलेत 49, 81. 49चा 81 ज्या पद्धतीने संबंध आहे त्या पद्धतीनं 64चा प्रश्नचिन्हाच्या जागी असणाऱ्या संख्येशी संबंध आहे. त्यासाठी पर्याय आहेत 36, 100, 21 आणि
144. या 49 कडे नीट बघितलं किंवा त्याच्या पुढच्या 81 कडे नीट बघितलं तर आपल्या असं लक्षात येईल 7चा वर्ग 49 आहे आणि 9चा वर्ग 81 आहे. म्हणजे 7च्या वर्गाच्या पुढे 9चा वर्ग दिलाय. हे 64 म्हणजेच 8चा वर्ग आहे. आता पुढे काय येणार बघा. त्यासाठी आपल्याला पुन्हा एकदा विचार करावा. या 7 नंतर 1 सोडून 9 आहे म्हणजे या 8 नंतर 1 सोडून 10 असणार आहे आणि मग 10चा वर्ग 100 असणार. पर्याय क्रमांक 2 मध्ये आपल्याला 100 दिसतंय. अशा पद्धतीने आपल्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळत आहे. पुढचा आपण 4था प्रश्न पाहतोय. आपला 4था प्रश्न असा आहे बघा. 371 या संख्येचा 150 या संख्येशी जो संबंध आहे त्याच प्रकारचा संबंध 468 या संख्येचा प्रश्नचिन्हाच्या जागी असणाऱ्या संख्येशी असणार आहे. मग प्रश्नचिन्हाच्या जागीच्या संख्येसाठी आपल्याला पर्याय दिले आहेत 247, 357, 246, 345. आता इथं असं लक्षात येते बघा. ह्या दोन संख्या अगोदर आपण नीट निरीक्षण केल्या 371 आणि 150. 371 ही 19चा वर्ग असणाऱ्या 361च्या जवळची संख्या आहे. म्हणजे 19चा वर्ग अधिक 10 केल्या असता आपल्याला 371 मिळाले. पुढची संख्या जी आहे 150 ती 12चा वर्ग 144च्या जवळ आहे आणि 144 मध्ये 6 मिसळल्यानंतर आपल्याला 150 येते. परंतु इथं मिसळलेली संख्या 10 आहे, इथं मिसळलेली संख्या किंवा अधिक केलेली संख्या 6 आहे. यात थोडासा साधर्म्य सापडत नाही. पुन्हा आपण या 150चा थोडासा वेगळा विचार करूया की बाबा 150 हे 13चा वर्ग असणाऱ्या 169च्या जवळ आहे. 13चा वर्ग वजा 19 केले तरीही आपल्याला 150 मिळतात. परंतु पहिली क्रिया आणि आता करत असलेली 13ची क्रिया यांचा कुठे मेळ जुळत नाही. मग आपल्याला उत्तरापर्यंत पोहोचण्यासाठी नेहमीपेक्षा वेगळा विचार करावा लागणार आहे. आपण असं करून बघूया या दोन संख्यांमध्ये फरक कितीचा आहे ते शोधूया. 371 वजा 150 केले, 7 मधून 5 गेले 2 उरले, 3 मधून 1 गेले 2 उरले, 221चा फरक आहे. 468 मधून काय वजा केलं की 221 मिळतील. ही संख्या काढण्यासाठी आपण 421 या 268 मधून वजा करू. 8 मधून 1 गेलं 7 उरतील, 6 मधून 2 गेलं 4 उरतील, 2 मधून 2 गेलं 2 उरतील. मग पर्यायामध्ये आपल्याला 247 पर्याय आहे का, तर फर्स्ट ऑप्शन आपला दिलेला जो आहे तो 247 आहे. म्हणजे आपण आता केलेला विचार अगदी योग्य दिशेनं आहे असं आपण म्हणू शकतो. पुढचा 25वा प्रश्न किंवा 5वा प्रश्न पाहूया. प्रश्न बघा. 42 या संख्येचा 31 या संख्येशी ज्या प्रकारचा संबंध आहे तशाच प्रकारचा संबंध असणारी संख्यांची जोडी आपल्याला शोधून काढायची आहे. आता इथं आपल्याला असं लक्षात येतंय की ही 42 असणारी जी संख्या आहे ती 7चा वर्ग 49 वजा 7 करून आपल्याला 42 मिळत आहेत. 6चा वर्ग 36 वजा 5 करून आपल्याला 31 मिळत आहेत. आता इथं ज्याचा वर्ग केला होता तेच वजा केले, इथं मात्र त्याच्यापेक्षा एक छोटी संख्या वजा केली. अशा प्रकारचा संबंध प्रस्थापित होऊ शकतो का बघा. 97 हे 10चा वर्गाच्या जवळ आहे. 10चा वर्ग 100 वजा 3 केले आणि इथं 81 म्हणजे 9चा वर्ग अधिक 5 केले. म्हणजे आपण हा जो विचार करायला वर्ग संख्या किंवा अधिकचा तो थोडासा चुकतोय असं लक्षात येते. मग
आपण मगाच्या उदाहरणासारखं याही उदाहरणाला विचार करू, बघूया तशा पद्धतीने उत्तर येतं का. 42 आणि 31 यांच्यामधला फरक काढू. यांच्यामधला फरक 11 आला. 97 आणि 86 यांच्यामधला फरक 11 येतोय. 53 आणि 46 यांच्यामधला फरक 13 7 6 गेले 7 उरले 7 येतोय. 79 आणि 86 इथं 86 मोठी संख्या आहे, हा फरक 7 येतोय. त्याच पद्धतीनं 64 वजा 79 वजा जर 64 केले तर 15 येतोय. म्हणजे पहिला फरक आपला 11 होता आणि पहिल्या पर्यायातला आपण बघितलं त्यावेळेस फरक आपल्याला 11च मिळाला आहे. त्यामुळे आपण असं म्हणू शकतो की पहिला पर्याय या प्रश्नासाठी योग्य उत्तर आहे. यानंतर आपण प्रश्न क्रमांक 6 पाहतोय. प्रश्न क्रमांक 6 आपला असा आहे बघा. 7चा संबंध 17शी जो आहे तोच प्रश्नचिन्हाच्या जागी असणाऱ्या संख्येचा 50 या संख्येशी आहे. आता 7 आणि 17 मूळ संख्या आहेत, परंतु 50 मूळ नाही. म्हणजे मूळ संख्येच्या हिशोबाने आपण जाऊन चुकीच्या दिशेने जातोय. 7 ही संख्या 3च्या वर्गाच्या जवळ आहे. 3च्या वर्ग बरोबर 9 वजा 2 केले तर आपल्याला 7 मिळत आहेत. ही संख्या 4च्या वर्गाच्या जवळ आहे. 4चा वर्ग 16 अधिक 1 केल्यावर आपल्याला 17 मिळत आहेत. म्हणजे आता आपण असं म्हणू शकतो की नंतरच्या संख्येत एखाद्या संख्येचा वर्ग करून त्याच्यात अधिक 1 केलं तर ती मिळते. म्हणजे आपल्याला माहित आहे 7चा वर्ग 49 आहे, त्याच्यात अधिक 1 केले तर आपल्याला 50 मिळत आहेत. मात्र ही संख्या एका संख्येचा वर्ग करून मिळवलेली संख्या, त्याच्यातून वजा 2 करून मिळवलेली संख्या आहे. मग आता 5चा वर्ग 25 वजा 2 केले तर 23 मिळत आहेत. आपल्याकडे 23 हा पर्याय उपलब्ध आहे. परंतु इथं बघण्याची गोष्ट अशी आहे बघा, इथं 3 नंतर 4 होतं, इथं 5 नंतर 7 आलंय. म्हणजे थोडीशी शंका आहे की आपण चाललेली दिशा योग्य नाही. इथं 5 आणि 6 असतं किंवा इथं 7 आणि 6 असतं तर आपण केलेला विचार योग्य आहे असं आपण म्हणलो असतो. म्हणजे उत्तर 23 आलंय, पर्याय 23 आहे. परंतु शंका घेण्यास वाव कुठं आहे किंवा उत्तर चुकीचं असू शकतोय असं आतापर्यंत पोहोचलेलं की हे 7 आणि इथं 5 याच्यात 2चा फरक आहे, इथं मात्र 1चा फरक होता, त्यामुळे गोळ होऊ शकतो. मग दुसरं काय उत्तर मिळतंय का बघू आपण. नसेल तर ह्या उत्तरावर ठाम राहू. दुसरं उत्तर काढण्यासाठी बघा, आता आपल्याला दुसरं उत्तर काढायचं ना. हे 7 जे दिसतंय ते मला असं वाटतंय बघा 2चा घन किती 8 वजा 1 आहे. आणि हे 17 जे आहे ते 4चा वर्ग 16 अधिक 1 आहे. आता पुढे बघूया आपण. हे तर आपल्या लक्षात येतं की दुसरी संख्या 7चा वर्ग 49 अधिक 1 आहे. इथं 2चा घन आहे आणि त्याच्यानंतर 4चा वर्ग आहे. यांच्यातलं अंतर 2चा आहे. म्हणजे आपल्याला इथं 2चा अंतर असणाऱ्या संख्येचा घन करायचा आहे. 5चा घन 125. परंतु इथं 7 होतं, घन करून वजा 1 केलेलं होतं. म्हणजे 125 वजा 1 केलं तर आपल्याला 124 मिळतं. आणि मग 124 आपल्या पर्यायात
आहे. म्हणून या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3 हे योग्य उत्तर आहे. पुढे 7वा प्रश्न पाहूया. 7व्या प्रश्नासाठी आपल्याला 4 अंकी संख्या दिलेल्या आहेत. 1648 या संख्येचा 1339 या संख्येशी जो संबंध आहे त्याच पद्धतीनं 2266 या संख्येचा प्रश्नचिन्हाच्या जागी असणाऱ्या संख्येशी संबंध असणार आहे. त्यासाठी आपल्या पर्याय आहेत 1234, 2133, 1442, 1551. आता हे संबंध शोधण्यासाठी थोडंसं आपण या दोन्हीतला फरक बघूया आणि मग पुढे जाऊया. आता फरक बघायचा म्हटल्यानंतर 1648 वजा 1339 करून बघूया. 18तून 9 गेले, 9 उरले, हातच्या माघारी दिला. 4 मधून 4 गेले, 0 उरले. 6तून 3 गेले, 309चा फरक आहे. ही संख्या 309 न कमी झाली आहे. म्हणजे 2266 मधून 309 वजा केले तर आपल्याला पुढची संख्या मिळेल. 16तून 9 गेले, 7 उरले. 6तून 1 गेला, 5 उरले. 12तून 3 गेले, 9 उरले, हातच्या माघारी दिला. 1957 पर्याय नाही. म्हणजे आपण हा जो विचार केला तो फरकाच्या संदर्भानं तो चुकीचा आहे. मग आता आपल्याला बरोबर उत्तराकडे जाण्यासाठी थोडासा वेगळा विचार करावा लागेल. संख्या मालिका, गटात न बसणारी संख्या आणि संख्यांचा सहसंबंध, नंबर अनालॉजी, यासाठी आपल्याला पाढे पाठांतर आणि संख्यांचं निरीक्षण वाढवावं लागेल. मला प्रथमदर्शनी असं दिसलं 1648 मध्ये या पहिल्या 2 संख्यांना 16ला 3 न गुणलं की पुढची संख्या मिळेल आणि मग या 2 संख्यांची संख्या पुढे दिली आहे 1648. त्या पद्धतीने इथं पण लक्षात आलं मला 1339 जे पहिल्या जे 2 अंक आहेत त्याला जर 3 न गुणलं तर नंतरचे 2 अंक मिळेल आणि त्यांच्यापासून संख्या मिळली आहे 1339. म्हणजे पुढे पण असं होऊन बसतंय का बघा. 2266 मध्ये 22 या पहिल्या 2 अंकांना 3 न गुणलं असता 66 मिळतात आणि मग ते 66 आणि 22 या पद्धतीनं 2266 ही संख्या बनलेली आहे. पुढे आपल्याला तशा पद्धतीनं कुठे दिसतंय का बघायचं. पहिल्या 2 अंकांना 12ला 3 न गुणलं तर 12च्या पुढे 36 यायला पाहिजे. इथं 34 आहे. हा पर्याय असणार नाही. 21च्या पुढे 21 गुणिले 3 केलं तर 21च्या पुढे 2163 पाहिजे, परंतु इथं 2133 आहे. हा पर्याय असणार नाही. पुढे आपल्या समोर आहे 1442. जर पहिल्या 2 अंकांना 3 न गुणलं तर पुढे 42 मिळतात आणि मग तयार होणारी संख्या 1442 आपण विचार केल्याप्रमाणे आहे. पुढे पण जाऊन बघूया. 15ला जर 3 न गुणलं तर पुढे 15च्या 45 पाहिजे होतं, इथेही नाही. म्हणजे आपण हा जो विचार केला होता त्या पद्धतीनं जुळणारा फक्त एकच पर्याय आहे, तो म्हणजे पर्याय क्रमांक 3. म्हणून या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3 हे योग्य उत्तर आहे. पुढचा 8वा प्रश्न पाहूया. आपल्यासमोर 8वा प्रश्न आहे. त्याच्यामध्ये 24 या संख्येचा 126 या संख्येशी जो संबंध आहे त्याच पद्धतीचा संबंध 48 या संख्येचा प्रश्नचिन्हाच्या जागी असणाऱ्या संख्येशी आहे. त्यासाठी पर्याय आपल्याला आहेत बघा 433, 192, 240 आणि 344. आता मला पाढे पाठ आहेत आणि मग पाढ्यामध्ये मला असं दिसतंय 24 गुणिले 5 केले तर 120 मिळतात आणि त्याच्यात जर 6 अधिक केले तर 126 मिळतात. म्हणजे 48ला जर आपण 5 न गुणलं, 8 पंचे 40, हातचे गेले 4, 4 पंचे 20 आणि 4 24 अधिक 6 केलं तर 246. परंतु आपल्याला जे उपलब्ध पर्याय आहेत, जे पर्याय दिलेत त्याच्यामध्ये आपल्याला पर्याय क्रमांक कुठलाही 246 दाखवणारा नाही. म्हणजे आपण हा गुणिले 5 अधिक 6 हा जो मार्ग काढला होता, हा जो विचार केला होता तो चुकीचा आहे. मग आता उत्तर काढण्यासाठी थोडासा वेगळा विचार करावा लागेल. तो कसा करायचा बघा.
खरं तर हे फक्त तुम्हाला सांगायचं म्हणून उदाहरण बघितल्या मला तो लक्षात येतो किंवा आला. इथं हे जे 24 आहे ते 5च्या वर्गाच्या म्हणजे 25च्या जवळ आहे. इथं जे 126 आहे ते म्हणजे 5च्या घनाच्या 125च्या जवळ आहे. 125 अधिक 1 केले आणि 25 वजा 1 केले म्हणजे याचा वर्ग वजा 1 केलं की ही संख्या आहे. याचा घन अधिक 1 केलं की ही संख्या आहे. आता या संख्येत कोणत्या वर्गसंख्येतून 1 वजा केलं की ही संख्या मिळते. 49 मधून 1 वजा केलं तर 48 मिळतात आणि हे 49 जे आहे ते 7चा वर्ग आहे. म्हणजे इथल्याप्रमाणे 7चा वर्ग 49 वजा 1 केलं की 48 मिळाले. त्याचप्रमाणे 7चा घन करावा लागेल आपल्याला. 7चा घन असतो 343. घन अधिक 1 केलेलं होतं म्हणजे 343 अधिक 1 करावे लागेल आणि 343 अधिक 1 केलं की मिळतात आपल्याला 344 आणि मग 344 आपल्याला उपलब्ध पर्यायामध्ये पर्याय क्रमांक 4 हा 344 दर्शवतो आहे. म्हणजे आपण केलेली दिशा योग्य आहे आणि पर्याय हा 4 क्रमांकाचा या प्रश्नासाठी योग्य उत्तर आहे. आता आपण प्रश्न 9 पाहतोय. 9 प्रश्नासाठी आपल्या समोरचा प्रश्न 9 म्हणजे खरं तर एकदा प्रश्नाची जमलिंग झालेली आहे, क्रम चुकलेला आहे आपला, पण आपल्या उत्तराकडे जाण्याशी मतलब आहे. प्रश्न काय सांगतोय बघा. 17 या संख्येचा संबंध प्रश्नचिन्हाच्या जागी जो आहे तसाच संबंध 145 या संख्येचा 195 या संख्येशी आहे. या दोन संख्यांचा विचार करता आपण फरक काढून बघूया आणि त्याच्यानुसार आपलं उत्तर मिळतंय का बघूया. 195 आणि 195 वजा 145 केले तर आपल्याला 50 मिळतात. म्हणजे या दोन संख्यातला 50चा फरक असण्यासाठी 17 मध्ये 50 ने वाढणारी संख्या 67 अशा प्रकारचा पर्याय आपल्याकडे उपलब्ध नाही. म्हणजे आपण हा जो विचार केलाय तो चुकलाय. आता आपल्याला योग्य दिशेने विचार कसा करायचा बघा. मला असं लक्षात येतंय या सगळ्या संख्यांचं निरीक्षण केल्यानंतर की 145 हे 12चा वर्ग असणाऱ्या 144 मध्ये अधिक 1 करून मिळवलेलं आहे. हे 196 14चा वर्ग 196 मध्ये अधिक 1 करून मिळवलेलं, सॉरी वजा 1 करून मिळवलेलं, अधिक नाही वजा 1 करून मिळवलेलं आहे. म्हणजे इथली संख्या वर्गसंख्या अधिक 1 आणि इथली संख्या वर्गसंख्या वजा 1 अशा पद्धतीने. हे जे आहे या दोघांमध्ये 4चा फरक आहे, सॉरी 2चा फरक आहे, 4चा नाही, थोडासा गोंधळ होतोय. आता बघा हे 17 जे आहे ते इथं कसं मिळवलं. वर्गसंख्या अधिक 1 पहिली संख्या म्हणजे मिळवलेली संख्या 17 जर गृहीत धरली. 17 मध्ये कोणत्या संख्येमध्ये 1 मिसळल्यानंतर 17 मिळतात तर 16 मध्ये. आणि 16 हे 4चा वर्ग आहे. 4 पेक्षा 2 न मोठी असणारी संख्या 6. 6चा वर्ग केला इथं ज्याप्रमाणे केलाय तो आहे 36. इथं वजा केलेला आहे 36 वजा 1 केलं तर आपल्याला मिळतात 35. आणि मग उपलब्ध पर्यायामध्ये 35 आपल्याला पर्याय आहे. 35 पर्याय क्रमांक 2 हा आपला 35 दाखवतो. म्हणजे आपण केलेला विचार हा योग्य आहे. चला पुढे लास्ट प्रश्न पाहूया. 2चा 7 या संख्येशी ज्या प्रकारे संबंध आहे त्याच प्रकारे 6चा संबंध प्रश्नचिन्हाच्या जागी असणाऱ्या संख्येशी आहे. त्यासाठी पर्याय आपल्याला 40, 39, 50 आणि 72 आहे. आता 2चा घन 8 वजा 1 केले की आपल्याला 7. 6चा घन 216 वजा 1 केलं तर आपल्याला 215 मिळत आहे. 215 पर्यायामध्ये नाही म्हणजे आपण घन करून गेलेला मार्ग चुकीचा आहे.
मग आत्ता आपल्याला विचार करावा लागेल 7 मिळवायसाठी काय करायचं. दोनचा वर्ग 4 अधिक 3 केले तर आपल्याला मिळत आहेत 7. 6चा वर्ग 36 अधिक 3 केले तर आपल्याला मिळत आहेत 39. 39 दिलेल्या पर्यायामध्ये पर्याय क्रमांक 2 आहे. म्हणजे या दिशेने आपण पर्यायापर्यंत पोहोचतोय. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2 हे अचूक उत्तर आहे असं आपण म्हणू शकतो. आपण आणखीन एक एक्स्ट्रा प्रश्न थोडासा बघणार आहोत. आपल्यासमोर त्रिकोणातील त्रिकोण मोजण्याचा एक बोनस प्रश्न आहे. आता यामधून आपण 2 बेसिक आकृत्या समजून घेणार आहोत. त्यातली पहिली आकृती अशी आहे, जर एखाद्या त्रिकोणामध्ये त्रिकोणाच्या तिन्ही बाजूला स्पर्श करणारा छोटा त्रिकोण असेल अशा पद्धतीचा, तर त्या त्रिकोणात एकूण 5 त्रिकोण असतात. मग आपल्याला दिलेली जी आकृती आहे ना ते नीट बघा. आपण थोडंसं लाल कलरनं पाहूया. हा जो भाग आहे त्याच्या तिन्ही बाजूंना स्पर्श करणारा हा छोटा एक त्रिकोण, त्याच्यामुळं तयार झालेले एकूण त्रिकोण किती झाले आता 5 झाले. आता आपण दुसऱ्या बेसिक आकृतीचा विचार करणार आहोत. दुसरी बेसिक आकृती आपल्याला काय सांगते बघा. जर एखाद्या त्रिकोणामध्ये त्रिकोणाच्या या शिरोबिंदूतून समोरच्या बाजूवर, या शिरोबिंदूतून तिच्या समोरच्या बाजूवर आणि या शिरोबिंदूतून तिच्या समोरच्या बाजूवर असे रेषाखंड काढून जर त्रिकोण होत असतील आणि त्या त्रिकोणाची संख्या मोजायची असेल तर ती डोळे झाकून 16 असते. किती असते 16. आणि मग दिलेली जी आकृती आहे त्याच्यामध्ये आपल्याला हा छोटा जो त्रिकोण दिसतोय तो असा असा आणि असा तिन्ही बाजूवर रेषाखंड काढून नवीन त्रिकोण तयार केलेला आहे. आणि म्हणून त्या छोट्या त्रिकोणातले एकूण त्रिकोण किती आहेत 16 आहे. मग आपल्याला एकूण आकृतीतले त्रिकोण सांगितलेले आहेत. 16 आणि 5 21 जर आपण केलं तर आपलं सगळं कळतंय पण वळत नाही म्हटल्यासारखं होणार आहे. काय होणार आहे तर हा त्रिकोण जो आहे तो आपण या 5 मध्ये पण मोजतोय आणि हा त्रिकोण या संदर्भानं इथं या 16 मध्ये पण मोजतोय. म्हणजे तो त्रिकोण 2 वेळा मोजला गेला आहे. 5 मध्ये एकदा आहे आणि 16 मध्ये एकदा आहे. म्हणून या 21 मधून आपल्याला 1 कमी करावं लागेल. मग किती होतील 20 होतील. आणि म्हणून या त्रिकोणात किंवा या आकृतीमध्ये 20 त्रिकोण आहेत. अशा पद्धतीनं आपण हा त्रिकोण मोजण्याचा प्रश्न सोडवलेला आहे. आणखीन एक त्रिकोणातला त्रिकोण मोजण्यासंदर्भातला प्रश्न बघतो या ठिकाणी. फाइंड द नंबर ऑफ ट्रायंगल्स इन द गिव्हन फिगर. या आकृतीमध्ये एकूण किती त्रिकोण आहेत असं सांगितलेलं आहे. याच्यामध्ये एका बेसिक आकृतीचा विचार करतोय आपण. ती आकृती काय आहे बघा. जर एखादा त्रिकोण तुम्हाला असा दिलेला असेल आणि त्याच्या एका शिरेबिंदूतून समोरच्या बाजूला रेषाखंड काढले असतील 1 आणि 2, तर या आकृतीतील त्रिकोण मोजताना 1 2 यांची नंबर देतो आणि त्यांची बेरीज करतो. यांची बेरीज आली 6. परंतु दिलेल्या आकृतीमध्ये आपल्याला याच्यापेक्षा वेगळे आणखीन काही या बेसिक आकृतीत मिक्स करून त्रिकोण दिले. ते कसे आहेत बघा. इथं एक छोटा त्रिकोण झालाय, आपण तो वाढवू आणि इथून अशी रेष मारल्यामुळे हा एक आणि हा एक असे 3 त्रिकोण 99 व्हायले. म्हणजे 6 अधिक 3 केले तर 9 त्रिकोण व्हायले. आणि म्हणून या आकृतीमध्ये 9 त्रिकोण आहेत. पर्याय क्रमांक 4 हा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. बेसिक आकृती जर आपण लक्षात ठेवली तर आपल्याला प्रश्न सोपे जातात. इथं बघा बेसिक आकृती काय आहे. त्रिकोणाच्या एका शिरोबिंदूतून समोरच्या बाजूवर जर रेषाखंड ओढून काही नव्याने त्रिकोण होत असतील तर ते मोजण्यासाठी यांना नंबर देतो आणि त्यांची बेरीज करतो. 1 अधिक 2 अधिक 3 6 झाले. परंतु इथं काय झालेलं आहे, या आकृतीमध्ये दिलेल्या आकृतीमध्ये थोडक्यात या आकृतीमध्ये म्हणण्यापेक्षा
आपल्याला काय दिलंय, इथं एक छोटा त्रिकोण झालेला आहे असा, आणि या शिरोमधून पुढे एक गेलाय, म्हणजे इथून असा एक इकडं होतो, असा इकडे एक होतो, आणि हा एक, आणखीन 3 त्रिकोण नव्यानं होतात. म्हणून 6 आणि 3 9 याप्रमाणे या आकृतीमध्ये 9 त्रिकोण आहेत. धन्यवाद.